नमस्कार, मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. आपला परभणी जिल्हा गतीने विकासाकडे वाटचाल करत आहे. शेती, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, आरोग्य आदींसह विविध क्षेत्रात जिल्ह्याची प्रगती होत आहे. आगामी काळातही विविध योजना, उपक्रमांच्या माध्यमातून परभणी जिल्हा विकासात पुढे राहील अशी ग्वाही परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिली. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण श्रीमती बोर्डीकर यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालय परभणी परिसरात पार पडलं. यानंतर जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित कार्यक्रमप्रसंगी शुभेच्छापर संदेश देताना त्या बोलत होत्या. यावेळी खासदार फौजिया खान, आमदार डॉक्टर राहुल पाटील, जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर आदींसह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, पत्रकार, नागरिक उपस्थित होते. पालकमंत्री आपल्या संदेशात म्हणाल्या, स्वातंत्र्य दिवस आपल्या सर्वांसाठी अमूल्य आहे. हा दिवस एक राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्यात येतो. ज्या वीर देशपुत्रांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली त्या वीरपुत्रांना आपण नमन करतो. त्यांच्या बलिदानासाठी आपण सर्व त्यांचे ऋणी आहोत. आपल्या परभणी जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदानही अत्यंत मोलाचे आहे. यापासून युवा पिढीने अवश्य प्रेरणा घेतली पाहिजे. सध्या घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात परभणीकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे. याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. जिल्ह्यात यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असून जलसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. पीक परिस्थिती चांगली आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारे अडचण भासणार नाही याची दक्षता घेतली जाईल. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती समृद्ध करावी असं आवाहन देखील पालकमंत्री बोर्डीकर यांनी केलं. सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी शासन अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवत आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करूयात असे प्रतिपादन हिंगोली जिल्हा पालकमंत्री नरहरी झिरवळ यांनी केलं. 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री झिरवळ यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू उर्फ चंद्रकांत नवघरे, माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, संतोष टारफे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक जिल्हाधिकारी योगेश मीना, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अप्पर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोथवड, उपविभागीय अधिकारी समाधान गुटकडे यांच्यासह विभाग प्रमुख उपस्थित होते. भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त परभणी येथील प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी यांची उपस्थिती होती. परभणी शहरातील जनप्रिय कॉलनी, कारेगाव रोड येथील विजडम प्री प्रायमरी सेमी स्कूल या ठिकाणी दत्ताजी लाटणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणानंतर अमित भालेराव आणि मनीषा गवळे या प्रातिनिधिक पालकांचं स्वागत करण्यात आलं. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मिठाईचं वाटप करण्यात आलं. यावेळी शाळेच्या प्राचार्या सुनीता साळवे, संस्थाध्यक्ष घनश्याम साळवे, सविता सोनटक्के, प्राजक्ता साळवे, अश्विनी गाडेकर, शिवानी वाघमारे आदी शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय परभणी येथे ध्वजारोहणानंतर जिल्हा विशेष शाखा परभणी येथे उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वल्लभ धोत्रे, रौनक कौसळीकर, नवनाथ लोखंडे या कर्मचाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या सामुदायिक विज्ञान महाविद्यालयातील प्रायोगिक पूर्व प्राथमिक शाळेत स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी प्रमुख समन्वयिका डॉक्टर जया बांगाळे यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व विशद केलं. या कार्यक्रमासाठी शाळेच्या वित्त समन्विका डॉक्टर वीणा भालेराव,
विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉक्टर शंकरपुरी, शिक्षिका श्रुती औंडेकर यांच्यासह सर्व शिक्षिका, मदतनीस आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. परभणी जिल्ह्यात दिनांक 14 ऑगस्ट रोजी रात्रीपासून पावसानं जोरदार बॅटिंग केली. यामुळे जिल्ह्यातील काही भागांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली, तर काही ग्रामीण भागातील रस्ते हे बंद झाल्यामुळे नागरिकांचा संपर्क तुटला. पूर्णा तालुक्यातील माटेगाव पुलावरून पाणी गेल्यामुळे पूर्णा झिरो फाटा रस्ता हा काही काळासाठी बंद झाला. परभणी शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलं, तर शहरातील वसमत रोड तसेच देशमुख हॉटेल परिसरातील जायकवाडी कार्यालय परिसरातही पाण्याचे डोह साचले. त्यामुळे ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या नागरिकांना चांगलीच कसरत करावी लागली. जवळपास 8 वाजेपर्यंत पावसानं दमदार बॅटिंग केली. या पावसामुळं पूर्णा तालुक्यातील बाणेगाव, माहेर, फुलकळस, उंबर, देऊळगाव, धानोरा काळे या अनेक गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आमदार रत्नाकर गोट्टे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून नुकसान झालेल्या भागांची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, तहसीलदार बोथीकर, तालुका कृषी अधिकारी भालेराव, नायब तहसीलदार प्रशांत धारकर, मंडळ अधिकारी तलाठी तसेच सभापती बालाजी रुद्रवार उपस्थित होते. परभणी जिल्ह्यातील पिंगळी 109.8, परभणी ग्रामीण 89.8, लिमला 88.8, कातनेश्वर 72.8, रावराजूर 73 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली असून हे मंडळ अतिवृष्टी बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या या पावसामुळे परभणी शहरातील वसमत रोड परिसरात रस्त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. परिणामी सकाळी ध्वजारोहणासाठी जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागलं. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून माजी नगरसेवक सचिन देशमुख यांनी या मार्गावर महिला कर्मचाऱ्यांच्या दुचाकी या अडकल्या होत्या. देशमुख यांनी त्वरित त्यांना सहकार्य केलं. जोरदार पावसामुळे शहरातील संत सेनानगर, गाडगेबाबानगर या भागात पाणी शिरलं. परिणामी देशमुख यांनी येथील नागरिकांना सहकार्य करून त्यांना दिलासा दिला. आपल्या भागातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.